Hello, hello. Good afternoon. Good afternoon. Nitesh, Pooja. Uh, then I think खूप जण आहेत. अच्छा, Chirayu. Okay, that's great. Welcome, welcome all of you. Give me a second. Ha, we'll start. Hi. कसे आहात? कसे आहात सगळे? एकदम व्यवस्थित. हाय ओंकार, हाय सदानंद, हाय शुभम. लेट्स गो अहेड. आपण पुढे जाऊयात. आणि सगळ्यांना तुम्हाला माझं माझं नाव माहीत असेलच, वेगळं काही सांगायची गरज नाहीये. आय थिंक यू ऑल हॅव सीन मी ऑन द युट्यूब. आपण युट्यूबवर ऑलरेडी भेटलेलो आहोत. आय थिंक, एम आय राईट? आपण युट्यूबवर ऑलरेडी भेटलेलो आहोत. देन कसे आहात? ओके, हाऊ आर यू ऑल? अभ्यास कसा चालू सगळ्यांचा? सर माझा पहिला टाइम. ओके ओके, दॅट्स टोटली फाईन, दॅट्स टोटली फाईन. ओके, कसे आहात? ओके, चलो. आय थिंक तुमच्याशी जरा बोलायचं आहे. कोणाला अनम्यूट करू? ओके ओके ओके, चलो. फाईन फाईन, ग्रेट. मला जरा नावं बघू द्या, कोण कोण पार्टिसिपेंट्स आहेत. आदिती आहे, पूजा आहे, अनिशा, चिरयू, ज्ञानेश्वर, कौस्तुभ, ललिता, निखिल, नितेश, ओंकार, पूजा, प्रतीक. आय थिंक यापैकी बऱ्याच जणांना मी भेटलोय मे बी युट्यूब मध्ये. आय थिंक असं वाटतंय. सदानंद आहेत, सायली आहे, सोनल आहे, सोनाली आहे, सुभाष आहे, वैभव आणि वर्षा. ओके, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. या या. हाय, सुभाष म्हणजे साक्षी. ओके, आत्तापासून क्लिअर. सुभाष म्हणजे कोण? साक्षी. मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. आपण सेशन आता सुरू करतोय आणि सेशन आहे, तुमच्या लक्षात घ्या की पुढच्या काही महिन्यांमध्ये असा अंदाज आहे की साधारणतः जुलै नंतर सप्टेंबर मध्ये कदाचित आपली एक्झाम होऊ शकते. ओके, मे बी. तर तुम्ही जी आता बॅच जॉईन केली त्यामध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत तुमच्या हिस्ट्री या विषयाला. हिस्ट्री आपल्याला सुरू करायचं आहे. ओके, आणि हिस्ट्रीचा आजचा पहिला टॉपिक तुम्हाला माहिती आहे की मॉडर्न इंडियाची सुरुवात, आधुनिक भारताची. ओके, आधुनिक भारतीय इतिहासाची सुरुवात आपण यामध्ये पाहणार आहोत. जेव्हा हे पाहत असताना एक लक्षात घ्या की एक ट्रान्झिशन पिरियड आहे. याला आपण म्हणूयात एक ट्रान्झिशन पिरियड. ओके, वी कॅन कॉल इट ट्रान्झिशन पिरियड. याला पण काय म्हणूयात? ट्रान्झिशन म्हणजे काय माहिती काय असतं की एका पिरियडमधून दुसऱ्या पिरियडमध्ये जाणं. दुसऱ्या पिरियडमध्ये जाणं, सेकंड पिरियड, हे ट्रान्झिशन आहे. म्हणजे 1707 ला जे झालं, सगळ्यांना माहिती 1707 ला काय झालं, राईट? 1707 नंतर भारताची जी काही ऐतिहासिक आपण म्हणू की रचना आहे ती बदलायला सुरुवात झाली. आणि 1707 सर्वात महत्वाचं काय आहे? औरंगजेब यांचा मृत्यू. राईट? बरोबर आहे? माझं म्हणणं बरोबर आहे? पटतंय? सर न्यू ऍड पुढच्या वर्षी येईल का? मे बी जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही पूजा, तोपर्यंत डेफिनेटली न्यू ऍड पुढंच येते, तोपर्यंत येत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. एक प्रक्रिया पूर्ण होणं खूप महत्वाचं आहे एकदा आलेल्या ऍडसाठी, आणि त्यानंतर ह्या गोष्टी पुढे कम्प्लीट होतील. तर मी तुम्हाला आज त्या ट्रान्झिशन पिरियड मध्ये घेऊन जातोय. थोडंसं लक्षात घ्या. मी तुम्हाला अजून एक गोष्टी सांगतो. सेशन सुरू करण्या अगोदर तुम्हाला स्क्रीनवर काही दाखवण्या अगोदर एक लक्षात घ्या, हिस्ट्री हे काय आहे? हे एक इमोशन आहे, हे एक इमोशनल थिंग आहे. हिस्ट्री इज ऑल अबाउट, हिस्ट्री फक्त तुमच्या इव्हेंट नाही आहेत. हिस्ट्री तुमची इव्हेंट नाहीये किंवा तुमचे फक्त डेट्स नाही आहेत. हिस्ट्री कोणाबद्दल आहे? हिस्ट्री ही तुमच्या ह्युमन्स बद्दल आहे. ओके, हिस्ट्री ह्युमन्स बद्दल, हिस्ट्री माणसांबद्दल आहे. माणसांमध्ये झालेल्या घटनांच्या पाठीमागची पार्श्वभूमी, इव्हेंटच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय बाबा? काय पार्श्वभूमी? त्या डेट्स आहेत, डेट्स ठीक आहे. ओके, डेट्स तुम्ही लक्षात ठेवाल, त्या रिवाइज तुम्ही करालच, बट जी काही पार्श्वभूमी आहे ती नेमकी काय आहे ते लक्षात असणं खूप महत्वाचं आहे. आणि ती जर पार्श्वभूमी, ओके ओके, राहुल फाईन. हा, ती पार्श्वभूमी लक्षात घेणं आणि त्यानंतर हिस्ट्री समजून घेणं. कारण एक लक्षात घ्या, समजा एक इव्हेंट आहे. इव्हेंट काय आहे? तेव्हा 1707
औरंगजेब मृत्यू. तर यानंतर घडलेल्या घटना काय आहेत, ओके, याचे आउटकम्स काय आहेत आणि हे कशामुळे काय काय झालं, औरंगजेब दख्खनमध्ये का आले, ओके, कळतंय का. इनपुट्स अँड आउटपुट, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला इनपुट्स आणि आउटपुट या गोष्टी कळल्या पाहिजेत. हे हे थोडं सांगतो. म्हणजे आपण यापुढे जवळजवळ 35 ते 40 दिवस, 35-40 माझे लेक्चर्स आहेत, ओके, हिस्ट्रीचे. तर त्यामध्ये आपण हा धागा कंटिन्युअसली जोडणार आहोत. एक इन्सिडेंट, त्याचे इनपुट्स, हा जो इन्सिडेंट आहे, हा माझा जो इन्सिडेंट आहे, माझा हा इन्सिडेंट आहे आणि हे इनपुट्स आहेत की तो इन्सिडेंट का झाला, त्यातून आलेले काय आउटपुट्स काय आहेत. दिस इज कॉल्ड हिस्ट्री. हा अशा प्रकारे अभ्यास करायचा, अशा प्रकारे अभ्यास करायचा. त्यातून डिफरंट क्वेश्चन्स तयार करायचे. आता मी तुम्हाला एक सांगतो वेगळा मुद्दा, ओके. इथं होणार काय आहे, ओके, लक्षात घ्या. तिथे आता इथे मी तुम्हाला औरंगजेब सांगितलं, तर इथे तुम्ही एक वेगळा क्वेश्चन तयार करू शकता. ही एक इन्सिडेंट आहे, हा एक इन्सिडेंट आहे, हा एक इन्सिडेंट आहे. हे इन्सिडेंट कारक ठरलेले आहेत औरंगजेबाच्या पुढच्या घटनांना, त्याच्या मृत्यूला, आणि त्याच्या मृत्यूनंतर हे जे घटक आहेत, हे 1, 2, 3, 4 व्हॉट एव्हर देर आर, खूप खूप एक मोठे 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 घटक आहेत. तर ते घटक किंवा त्या घटना का घडल्या, याच्यामुळे घडल्या, राईट ना. आणि त्या कोणकोणत्या होत्या याच्यावरती क्वेश्चन विचारतात. याच्यावर तुम्हाला अजून 4 क्वेश्चन विचारतील. क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन, संयुक्तचा अभ्यास आपण करतो इथे, राईट. यातली एकही गोष्ट सोडायची नाहीये. हिस्ट्रीमध्ये इव्हेंट आफ्टर इव्हेंट, इव्हेंट का झाला, इव्हेंटचे नक्की परिणाम काय काय होते, त्या परिणामानंतर काय काय घडलं आणि त्यानंतर कोणती माणसं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती, त्यावरती क्वेश्चन्स म्हणतात. समजतंय का मला सांगा, मी इथं काय म्हणतोय, समजतंय का. एक अप्रोच कळतोय का. आपण थोडासा अप्रोच लक्षात घेऊया पहिल्यांदा. फर्स्ट आपण अप्रोच लक्षात घेऊया, देन आपल्याला क्वेश्चनकडे जायचंय, देन आपल्याला टॉपिक्सकडे जायचं, देन आपल्याला सिलेबसकडे जायचंय. हा, ललिता हो म्हणते, बाकीचे काय म्हणतायत, ओके. जे आता मी तुम्हाला सांगितलं ते खरं आहे का, ते तुम्हाला पटलं का, येस ऑर नो, कम ऑन बोला. येस ऑर नो, पटलं का. क्लिक करा येस वरती इफ यू आर देअर. ग्रेट 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 ग्रेट, थँक्यू थँक्यू. येत आहे, या फाईन फाईन, थँक्यू. चलो विल गो अहेड. हा चला, आवाज नाहीये, शॉर्ट सांगता का परत एकदा, मिस झालं माझं. ओके, आवाज नाहीये, आवाज नाही येते का, जस्ट लेट मी नो. एक सेकंड, एक सेकंड थांबा, एक सेकंड थांबा. यू कॉल रिस्पॉन्सेस, ओके, क्लीन आवाज येतोय. पूजा आता आवाज येतोय का, क्लिअर. क्लिअर आहे सर, येतोय, हो येतोय. अच्छा, ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्यू थँक्यू. नाव विल गो अहेड. आता तुमच्या समोर वेगळ्या गोष्टी काही शेअर करतो, ओके. एक लक्षात घ्या, सिलेबस सुरू करताना किंवा टॉपिक सुरू करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला त्यातला सिलेबस माहिती असणं, की तुमचा अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रम तुमचा काय आहे. दुसरा, ओके, एक लक्षात घ्या, हे पहिला मुद्दा आहे. हा दुसरा, अभ्यासक्रम तुम्हाला सगळ्यांना टोटल तोंडपाठ आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे, डोंट वरी, ओके. अभ्यासक्रम तुमचा काय आहे, कारण तुम्हाला त्या परीक्षेला फेस करायचं. एक लक्षात घ्या, एक्झामिनर इज युअर एनिमी, ओके. नाव, अभ्यासक्रमानंतर काय येतं, पेपर इव्हॅल्युएशन येतं. अभ्यासक्रमानंतर काय येतं, तुमचे संदर्भ ठरवणं, तुमचे संदर्भानंतर तिसरा मुद्दा काय येतो, त्याचं वाचन करणं, ओके. एका वाचनानंतर तुम्ही काय करा, एका वाचनानंतर यू जस्ट गो अहेड विथ दी पेपर अनालिसिस. काय आहे त्याला म्हणतात, विश्लेषण. प्रिपेअर युअर स्ट्रॅटेजी, ओके. विश्लेषण कळलं, त्यानंतर सराव, सराव आणि सराव, ओके. देन गो बॅक टू अगेन दिस प्लेस. देन पुन्हा एकदा संदर्भांकडे जा, संदर्भाकडून पुन्हा एकदा वाचन करा, वाचनानंतर पुन्हा विश्लेषण करा, विश्लेषणानंतर पुन्हा सराव करा, सरावानंतर पुन्हा काय करा, अभ्यासक्रमातले कोणते टॉपिक राहिलेत, कोणते इम्पॉर्टंट आहेत, त्यानंतर पुन्हा वाचन करा, पुन्हा संदर्भांकडे वळा, ओके. दिस इज इम्पॉर्टंट प्रोसेस, एम आय राईट. कळतंय. चलो, नाव आता ऍक्टिव्हिटी डिरेक्टली स्टार्ट करूयात. आपल्याला काय काय टॉपिक आज डिस्कस करायचं आहे. फक्त 2 मिनिटं द्या, तुमच्यासोबत मी स्क्रीन शेअर करतो अँड देन टेल मी की स्क्रीन सर विजिबल आहे किंवा नाही. एक सेकंड, या हिअर इट इज. येस,
एक मिनिट हा. लोड झाली का? ओके, अच्छा लोड होतीये. ओके, मला सांगा तुम्हाला पीपीटी दिसतेय का? दिसतेय? व्हॉइस इज क्लिअर? ओके, पीपीटी लोड होतीये? नाही दिसत आहे? झाली? हो, बरं बरं बरं, कारण माझ्या इथे दिसत नाहीये. एक सेकंड. ओके, पीपीटी दिसते? नाही दिसत आहे ना? एक सेकंड, एक सेकंड, गिव्ह मी अ मिनिट. एक मिनिट द्या, एक मिनिट द्या, एक मिनिट द्या. नाउ आय थिंक इट विल बी विजिबल टू यू. पुन्हा एकदा शेअर केली आहे. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे आता जर बुक अवेलेबल असेल देन गो विथ द बुक्स. ओके, सिलेबस, सिलेबस पहिल्यांदा आपण पाहूया. सर्वात पहिल्यांदा सिलेबस खूप महत्वाचा आहे आणि त्यानंतर आपण डिफरंट टॉपिक्सकडे जाऊन काही प्रश्न आपण त्यावरती घेणार आहोत. ओके, जे आलेले आहेत प्रिव्हियस इयर्स मध्ये. नाव आय थिंक इट्स क्लिअर असेल. ओके, नाव टेल मी, क्लिअर आहे का? गिव्ह मी अ मिनिट. ओके, इट विल बी विजिबल. इट विल बी अ विजिबल. ओके, विजिबल होतीये का? नाही होत आहे? ओके, जस्ट होल्ड अ सेकंड. हा, नाव आय थिंक इट्स विजिबल. एक सेकंड, 5 सेकंद, 5 सेकंद, 5 सेकंद. येस, नाव दिसली, दिसली, दिसली ग बाई, दिसली. ओके, चला, स्क्रीन दिसली? दिसतीये, दिसतीये, दिसते. हो सांगतो. अरे बुक सगळ्यांना माहितीच आहेत. वेगळे काही जगाबाहेरचे बुक्स यूज करायचे नाहीत, पण तुम्हाला सांगतो मी. ओके, की नक्की आपल्याला याचा अप्रोच, मी तुम्हाला अगोदर अप्रोच सांगितलं, राईट? आय हॅव ऑलरेडी शोन यू द अप्रोच, की अप्रोच कसा राहिला पाहिजे. आता थोडंसं पुढे जाऊयात. आता बघा इथे काय आहे. या, हिअर इट इज. मला फक्त 1 मिनिट वेळ द्या. या, तर एक लक्षात घ्या, तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा त्रिशूल बॅच मध्ये. ओके, त्रिशूल बॅच मध्ये आपण डीप मध्ये जायचा प्रयत्न करणार आहोत आणि आधुनिक भारताचा इतिहास आजचा हा पहिला टॉपिक आहे. यानंतर हळूहळू आपले लेक्चर्स वाढत जाणार आहेतच. ओके, तर तुमचं स्वागत आहे आणि आपण एकत्र, आम्ही तुमच्या सोबत आहोत. ओके, वी आर विथ यू, तुमच्या सोबत. बिलकुल काळजी करायची नाहीये. ओके, जे काय डाऊट असतील ते डेफिनेटली ते विचारायचं, आपण इथे डिस्कस करायचं आहे. ओके, चलो, द फर्स्ट वन. छोटस पुन्हा एकदा इन्स्पिरेशन तुम्हाला देतो की तुम्ही आता जे करताय ना एकदम बेस्ट आहे. तुम्ही शांततेमध्ये कष्ट करताय. ओके, आणि त्यानंतर काय होणार आहे, सगळ्यांना दाखवायचंय की मी कोण आहे. ओके, मला यश दाखवायचंय. ओके, ग्रेट. येस, थँक्यू. या पॉलिटी सुद्धा मीच घेणार आहे. आवाज ब्रेक होतोय? आवाज ब्रेक होतोय? आवाज ब्रेक होतोय? नो ना? क्लिअर ना? ओके 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 ओके, विल गो अहेड, विल गो अहेड. ऑल क्लिअर. स्लाइड पण क्लिअर आहे? स्लाइड थांबते का मध्ये मध्ये? नाही ना? ओके, क्लिअर. हा, चलो चलो, विल गो अहेड. हा, नाव डिरेक्टली पुढे जाऊयात. कदाचित इथे थोडस यादी गाणं घालेल. नेक्स्ट, सर्वात महत्वाचं सिलेबस डिस्कशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक एक मुद्दा सिलेबस मधला माहिती पाहिजे. ओके, एक एक मुद्दा सिलेबस मधला माहिती पाहिजे. आणि मी हिस्ट्री आणि पॉलिटी घेणार आहे आपल्या इथे. पुन्हा एकदा सांगतो, माझं नाव निलेश बडगुले. ओके, मी आपल्या अड्डावरती पॉलिटी आणि हिस्ट्री हे 2 टॉपिक घेणार आहे. तर आजपासून पॉलिटीचं पहिलं सुरुवात होतीये. जास्त वेळ न दवडता डायरेक्टली आपल्याला सुरुवात करायची आहे. स्लाइड इश्यू बंद होते मध्ये मध्ये. ओके ओके ओके, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. स्टॉप शेअरिंग. हा, स्लाइड मध्ये मध्ये बंद होतीये. ओके, एक सेकंड. नाव टेल मी. आता होती का मध्ये मध्ये? स्टील मध्ये मध्ये बंद होतीये. ओके, बरं 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 बरं, एक सेकंड, एक सेकंड. मी पुन्हा बंद करून चालू करतो. असंच थांबा, असंच थांबा, असंच थांबा, असंच थांबा, असंच थांबा. मी पुन्हा एकदा सुरू करतो प्लीज. हा, तोपर्यंत सिलेबस, सिलेबस लक्षात घ्या. ओके, सिलेबस काय आहे आपला? तुम्हाला सगळ्यांना माहिती सिलेबस काय आहे. काही टॉपिक पुन्हा एकदा मी तुमच्याशी शेअर करतो इथे. थोडस टेक्निकल ग्लिच. हा, नाव
It will be visible. It will be visible. Yeah. Now I think clear आहे का? आता क्लिअर आहे? आता दिसते छान? स्लाइडच्या गालावर खळी आहे? चलो. Okay. Okay, we'll go ahead. Yeah, clear. Now it's clear. आता काय ब्लिंक वगैरे होत नाहीये. Yes. राहुल पाटील रेज हँड. राहुल पाटील एक सेकंड. राहुल पाटीलला अनम्यूट करायचं. कुठे गेलं तुझा रेज हँड? वेर इज राहुल पाटील? राहुल, हा राहुल काय म्हणायचंय? पुन्हा ब्लँक होते का? क्लिअर ना? आता जाऊ पुढे. हा, नेक्स्ट. हा, आता क्लिअर होतंय का मला सांगा? आता क्लिअर आहे? नो डिस्टर्बन्स ना? सर पीपीटी स्क्रीन स्विच करा. हा, केली मी. अरे केली मी ते केलं ट्राय केलं मी ते. आता होत नाही ब्लँक. मी 10 सेकंद बघतो आता. 5 6 ओके, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ओके, नाही जास्त होत नाही. चलो डन. विल गो अहेड. ओके, नाउ हिअर कम. काय आहे तर पहिला मुद्दा इथे लक्षात घ्या की कायदे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके, कायद्यांबद्दल माहित असणं जास्त महत्वाचं आहे. कायदे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भूसुधारणामध्ये रयतवारी पाहिजे, महालवारी आणि कायमधारा. कायद्यामध्ये तुम्हाला माहिती हे टॉपिक्स आहेत. त्यानंतर गव्हर्नर जनरल बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे. 1773 ओके, 1773 टू 1947. त्यानंतर ब्रिटिशांचं धोरण काय आहे, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय. हे जास्त महत्वाचं आहे. ओके, कळतंय? स्क्रीनशॉट. ओके, क्लिअर आहे ना? काय इश्यू नाहीये ना? आय थिंक इट इज क्लिअर. दिसत नाही तुम्हाला? दिसत नाहीये. ओके, तुम्हाला दिसत नाहीये. एक सेकंड. 2 मिनिटं वेट करा. 2 मिनिटं मी क्लिअर करतो. ओके, आय विल जस्ट मेक इट क्लिअर. तुम्ही जास्त वेळ घेणार नाही. आय विल जस्ट मेक इट क्लिअर. होल्ड अ मिनिट. 1 मिनिट. टेक टीम सोबत बोलत होतो. ओके, त्यांना कॉल केलाय. ते सोल्युशन घेऊन येतील. तोपर्यंत आपण डिस्कस करूया. ओके, तोपर्यंत आपण डिस्कस इथे करू. हा, आता काय इथे अजून पण ब्लिंक होतीये ना? ठीक आहे, मी डायरेक्टली कंटेंट डिस्कस करतो. ओके, तोपर्यंत टेक टीम यावरती सोल्युशन काढेल. 2 मिनिटं मला तुमच्यासोबत. हा, या. नाही, मी आवाज बंद केला होता. ओके, तर आता बघा, मी तुम्हाला काही इथे टॉपिक देतो की अभ्यासक्रम. थांबायचं कशाला, वेळ कशाला वाया घालवायचा. ओके, अभ्यासक्रम क्लिअर. एक सेकंड, मी पीडीएफ करू का? कॅन आय डू द पीडीएफ? मे बी इट विल ग्रेट की पीडीएफ मे बी तुम्हाला विजिबल होईल. हा, 1 मिनिट थांबा मग. हा, की 1 मिनिट थांबा. इट विल बी अ ग्रेट फॉर मी.
2 मिनिटं. तुम्हाला आज पहिल्याच लेक्चरला मी खूप त्रास दिला आय थिंक. हा, ओके ओके, एक सेकंड थांबा. हा, पीडीएफ करतो जेणेकरून काय होईल, इट विल बी अ ग्रेट फॉर अस की ते पटकन विजिबल होईल. हा, येस झाली आहे. आता पीडीएफ ओपन करतोय आणि तुमच्यासोबत शेअर करतो. एक सेकंड थांबा. नो सर, एक सेकंड, गिव्ह मी अ मिनिट. यू नो, टेक्निकल थिंग्स थोड्याशा असतात. ओके, तुम्ही समजून घेत आहात. या, शेअर करतो तुमच्यासोबत. मला फक्त सांगा की दिसतंय की नाही. ओके, आय विल जस्ट शेअरिंग विथ यू. नाव हे दिसतंय का सांगा आता. पीडीएफ थोडीशी हेवी असते, दॅट्स वाय रिकमेंड नाही केलं जात. बट क्लिअर आहे का? दिसलंय? दिसलंय? ब्लिंक नाही होत आहे? आय थिंक ब्लिंक नाही होते. येस, वी हॅव सॉल्व्ड इट. गेलं? या, कूल कूल, थँक. चलो, दिसतंय दिसतंय आता दिसतंय. थोडंसं हे याला असं करतो. हा, ओके ओके, या, क्लिअर दिसतंय. क्लिअर दिसतंय ना रे? काय प्रॉब्लेम नाही ना? या, क्लिअर. चलो, विल गो अहेड टू द नेक्स्ट वन. इथं बघा. हा, वाचता येत आहे? रिडेबल आहे? रीड करता का मला सांगा. इट्स रिडेबल? रिडेबल? हा, ओके. आदिती दिसतंय का रे? आदिती तुला दिसतंय? अच्छा, ओके 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 ओके, विल गो अहेड. जायचं पुढे? नाही दिसत आहे आदितीला? आदिती एकदा रिफ्रेश करतेस का? कारण पूजाला दिसतंय, चिरायूला दिसतंय आणि सायलीला पण दिसतंय आय थिंक. ओके, हा, ओके, प्लीज एकदा एकदा रिफ्रेश कर. हा, चलो, विल गो अहेड, विल डिस्कस. हा, आपण थोडंसं डिस्कस करूयात. बघा आता इथे थोडा सिलेबस एकदा रिवाइज करून की 1857चा जो उठाव आहे त्याचा परिणाम आपल्याला बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शिक्षणामध्ये वृद्धी, म्हणजे शिक्षणाच्या कोणकोणत्या नवीन स्कीम त्यांनी लागू केल्या आणि डेव्हलपमेंट कशी झाली. त्यानंतर भारतीय वृत्तपत्रांचा वर्णग्ल प्रेस ऍक्ट तुम्हाला माहिती आहे. लिटन रिपन, तुम्ही आता आपल्याला डिस्कस करायचं. लिटन आहे का रिपन आहे काय बघायचं. सुधारणा चळवळी आहेत सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक. काँग्रेस पूर्व संघटना कोणकोणत्या होत्या आपण त्याला असं म्हणून कोणकोणत्या संघटना होत्या. काँग्रेसची अधिवेशन वगैरे काय काय झाली आहेत. 2 मिनिटं एकदा या, नंतर पाठवतो मी. एकदा वाचून घ्या. टेक टीम मला कॉल करते, फक्त 1 मिनिट थांबा. ओके, हा, झालं बोलणं त्यांच्यासोबत. आता आपण पुढे जाऊयात. हा, लँडस्केप मोडवर दिसत नाही का लेक्चर? दिसतं ना रे, काय प्रॉब्लेम आहे? नाही दिसत का? दिसायला पाहिजे सर. आपल्या ग्रुपवर पाठवा. पाठवतो सायली, ग्रुपवर पाठवतो. लँडस्केप मोडवर दिसलं पाहिजे. चलो, हा, पाहिलं हे. चला पुढचं पाहूया की एक लक्षात घ्या. आता मवाळ कालखंड खूप महत्वाचा आहे. मवाळ कालखंड फक्त हा किती किती वर्षाचा? 20 वर्षाचा. आणि जहाल कालखंड 15 वर्ष. तुम्हाला माहिती, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं महत्वाचं आहे. कोणत्या अधिवेशनाने मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये फूट पडली होती ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बंगालची फाळणी, वंगभंग चळवळ, मुस्लिम लीग, ओके, गदर आणि होम रूल. आणि यानंतर इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत टिळक आणि बाकीचे म्हणू शकतो. इथून पुढे वी कॅन से की इथे गांधी युग सुरू होतं. युट्यूबवरती गांधी युगाबद्दल प्रश्न घेतले होते बरेच. ओके, त्यामध्ये हे सगळे प्रश्न त्यामध्ये होते. प्रत्येक टॉपिकवरचे एक एक दोन दोन. हो सदानंद, ग्रुप सुद्धा आहे. ग्रुप त्याला म्हणू की टेलिग्राम ग्रुप आहे. ओके, टेलिग्राम ग्रुप. आणि हा सुद्धा एक ग्रुप आहे की यावरती मी ते शेअर करेन. जे पेड मेंबर्स आहेत, पेड मेंबर्सला पीपीटी डेफिनेटली मिळेल. ओके, नो काळजी करू. चलो, विल गो अहेड. शेअर करूत आपण, काळजी करायची काही कारण नाही. नेक्स्ट वन. आता इथे बघा, राष्ट्रीय चळवळ, चले जाव आंदोलन 1942. त्यानंतर क्रांतिकाळी चळवळ, सुभाषचंद्र बोस. क्रांतिकारी चळवळ सुभाषचंद्र, तुम्हाला माहिती आहे. त्या दोघांना एकत्र कॅटेगरीमध्ये का ठेवलं? कारण सुभाषचंद्र बोसांनी सुद्धा शेवटी काय केलं, म्हणजे त्यानंतर एक व्हायलन्सचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता, हिंसेचा. त्याला आपण म्हणू की आझाद हिंद सेना. ओके, आझाद हिंद फौज. नाव राष्ट्रीय चळवळ 45 to 47. या दरम्यान बऱ्याच घटना घडलेल्या आहेत, तुम्हाला ते माहिती पाहिजे.
की कोणकोणत्या घटना होत्या, कोणकोणते कमिशन्स आले, कोणकोणते आयोग आले होते. डाव्या चळवळींबद्दल सुद्धा इथे विचारलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारताचं संविधान असावं हे पहिल्यांदा कोणी मांडलं होतं? एक कम्युनिस्ट नेते होते, त्यांनी हे मानलं होतं की आपल्या भारतासाठी एक संविधान असलं पाहिजे. चलो, आदिवासी, शेतकरी, कामगारांच्या चळवळी हे सर्व डीप मध्ये पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. तुम्हाला बऱ्याच आंदोलनांबद्दल विचारायचं होतं. नील आंदोलन असेल याबद्दल विचारलं जाऊ शकेल, बांबू असेल किंवा फॉरेस्ट बद्दलचे लॉज वगैरे असतील याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. आणि आता सर्वात महत्वाचं की महाराष्ट्राचा इतिहास. ओके, महाराष्ट्राचा इतिहास सर्वात महत्वाचा आहे. आपण बघूया इथे काय इथे दिलेलं आहे. हा, तर इथे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, त्यानंतर समतेच्या चळवळी, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मराठवाडा मुक्ती संग्राम, महाराष्ट्राचा विकास 2016 ते 1960 ते 2018 पर्यंत. महाराष्ट्राचे वृत्तपत्र डिफरंट असतील, समाजसुधारक, हा तो टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तो खूप वेळा हा टॉपिक करताच. आपण यावरती शनिवारी एक मॅरेथॉन घेतली होती. ओके, तुम्ही सगळ्यांनी आय थिंक काही जणांनी त्यामध्ये पाहिलं असेल. मी आता बऱ्याच जणांनी लेक्चरमध्ये पाहतो जे त्यावेळी होते. नेक्स्ट, सर्वात महत्वाचं की सोर्स. ओके, तर मी हे 2 सोर्स यूज केलेले आहेत. डेफिनेटली एक लक्षात घ्या, कारण हे 2 सोर्स का, कारण BL जे ग्रोवर आहे. ओके, ग्रोवर एक वेगळ्या अर्थाने लिहिलेला आहे. ग्रोवर घटनांनुसार लिहिलेला आहे, घटनांनुसार आहे. ओके, घटनांनुसार आणि कालखंडानुसार हे 2 प्रकार असतात, घटनांनुसार आणि कालखंडानुसार. कळतंय? घटनानुसार आणि कालखंडानुसार तुम्हाला हे दोन्हीही महत्वाचे आहेत. आता घटना कशा. ओके, आता घटनांमध्ये मी एक टॉपिक इथे ऍड करू. समजा शेतकरी चळवळ आहे. ओके, शेतकरी चळवळ आहे, तर ही घटना आहे. तर शेतकरी चळवळीच्या बाबतीमध्ये 1800 मध्ये काय घटना घडली, किंवा बाबा 1850 मध्ये काय घडलं, किंवा 1910 मध्ये काय झालं का, 1917 मध्ये काय झालं का गांधी आल्यावरती. तर हे जे आहे याला म्हणतात घटनांनुसार तुमची त्याची आखणी केली जाणे, तुमचा तो टॉपिक कम्प्लीट होऊन जातो. ओके, तर हे दोन्ही पुस्तक त्यानुसार आहेत. ओके, तर रीड करा. ग्रोवर तर बेस्टच आहे, ग्रोवर मध्ये काय वाद नाही. आपल्या चॅनलवरती गौरव सरांनी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की ग्रोवर वाचावं कसं, तर तो व्हिडिओ एकदा नक्की पहा. ओके, हाऊ टू रीड द ग्रोवर आणि बेल्लेकर. आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे एका वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे, थोडं डीप मध्ये आहे. ओके, ग्रोवर तर आहेच आणि हे सुद्धा यूज करा, बट ग्रोवर फर्स्ट अँड देन इफ टाइम परमिट, टाइम जर तुम्हाला मिळत असेल देन विल गो फॉर दी बिपिन चंद्रा. ओके, याच्या व्यतिरिक्त बाकी काही वाचलं नाही तरी चालेल. ओके, हे आहात ना तुम्ही, तुमचे चॅट येत नाहीयेत, म्हणजे आहात ना, क्लिअर झालं का, म्हणजे मी काय बोलतोय ते ऐकू येत आहे व्यवस्थित? अच्छा, ओके ओके, मला वाटलं खूप शांत वगैरे बसले, काय होत आहे. ओके, चला, ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही, डिस्कस आपण करूयातच पुढे. आता लक्षात घ्या, अरे इथं दिसत नाही, लँडस्केप मोड मध्ये करू का? एक मिनिट, बरोबर म्हणलास तू. कोण होतं ते की लँडस्केप मोड मध्ये आपण केलं पाहिजे? ज्ञानेश्वर एक सेकंड थांब. इथे काय झालं की मी हे या मोड मध्ये केलं, लँडस्केप मोड मध्ये मी करतो. ऑल ओके 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 ओके, पीपीटी एकदा ट्राय करतो मी, बघू ओपन होते का पीपीटी. आय विल ट्राय वन्स, एकदा पीपीटी ट्राय करतो मी, आणि जर झाली ओपन तर दॅट वुड बी ग्रेट. त्यापेक्षा दुसरं काय नसणारच आहे चांगलं. हा, आय विल ट्राय वन्स. एक सेकंड थांबा. आय थिंक ब्लिंक नाही व्हायला पाहिजे आता. ओके, या क्लिअर. 10 सेकंद बघूयात, ब्लिंक नाही झाली ना आपण इथे सुरू करू. ओके, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ब्लिंक नाही झाली, सुरू करूत आपण. या क्लिअर, आय थिंक इट्स क्लिअर. पीपीटी विल बी फाईन. ओके, चलो, त्याचं पीपीटी इकडे 1, 2 हे आपण बघितलं. त्यानंतर भारताच्या हा सिलेबस पण आपण पाहिला, राष्ट्रीय चळवळ पण पाहिली, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास पण पाहिला. आता लक्षात, हे दोन्ही पुस्तकांबद्दल सुद्धा आपण डिस्कस केलं. आता सर्वात महत्वाचं थोडस लक्षात घेऊया. ओके, एक इव्हेंट जो आहे, एक इव्हेंट खूप महत्वाचा आहे, जो इव्हेंट झाला होता 1907 मध्ये, आणि त्यानंतर जे काही रिपरकशन्स असतील, जे कॉन्सिक्वेन्सेस असतील, ते जास्त महत्वाचे होते. 1707 नंतर जे काही झालं, एक लक्षात घ्या. त्याच्याही अगोदर आपण थोडस जाऊयात 1707च्या. तर काय की समाजामध्ये ज्या काळामध्ये सामंतशाही समाज व्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे प्राचीन कालखंडाचा अंत आणि मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात मानली जाते. तुम्हाला सामंतशाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील. ओके, म्हणजे एका एरियाचे चीफ,
राजा राजा काय करायचा, त्यांच्याकडे टॅक्स सिस्टीम वगैरे द्यायचा, त्यांना त्यांचे घोडे वगैरे, पायदळ असेल, सैन्य असेल, ह्या गोष्टी मॅनेज करायला त्यांना सगळ्या गोष्टी द्यायच्या. आणि ते सामंतशाही किंवा ते सामंत जे असायचे ते हेल्प करायचे राजाला जेव्हा युद्ध वगैरे या अवघड कंडिशन्स वगैरे यायच्या. ओके, साधं सोपं गणित आहे ते सामंतशाहीचं. आणि एक लक्षात घ्या की त्या काळातच काय झालं, सामंतशाही समाज व्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाही वर आधारित समाज व्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. ओके, आणि तिथे लक्षात घ्या, म्हणजे सामंत सामंत टर्न्स इनटू द रिजनल काय म्हणू आपण त्याला, रिजनल हेड. रिजनल हेडला काय म्हणता येईल की बाबा स्वतःचं राज्य. कळलं का? सामंतांचा नंतर काय झालं, रिजनल हेड टू स्वतःचं राज्य. कारण कधीपर्यंत त्या राजाचं आपण ऐकत राहणार. आणि हेच सामंत पुढे जाऊन काय झालं लक्षात घ्या. तुम्हाला शहाजी महाराज माहित असते. शहाजी महाराज आणि त्यानंतर शिवाजी महाराज, त्यानंतर ते राजे झाले. राजेनंतर मराठी साम्राज्य मोठं झालं. दिस इज कॉल्ड, आपण याला म्हणूयात की ट्रान्झिशन. हे ट्रान्झिशन आहे. एखाद्या माणसाला एखाद्या रिजन मध्ये व्यवस्था सांभाळायला देणं आणि तो माणूस त्यानंतर त्या रिजनचा हेड होणं आणि हेड नंतर ते राजधानी स्वतःच चालवायला घेणं. अंडरस्टूड? मी काय म्हणतोय कळतंय का? हे खूप महत्व. मी काय म्हणतोय कळतंय? इथपर्यंत क्लिअर आहे का? स्लाइड पुन्हा ब्लिंक झाली. या स्लाइड मध्ये धोका दे रही है. हा, इथपर्यंत क्लिअर आहे? स्लाइड पुन्हा हँग होती है. स्लाइड बेटा क्यों ऐसी कर रही है? इतनी तकलीफ मत दे. मैंने कुछ गलत तो नहीं किया आज? ये पहला लेक्चर है पेड़ पे, इज्जत न मत उछाल. ओके, नाव हे चालेल ना? जाऊ पुढे? पुढे जाऊ का? पुढे जाऊ? कॅन आय गो अहेड? स्टिल ब्लिंकिंग. हा, दिसतंय व्यवस्थित का नाही? ब्लिंक होत आहे? अरे मॅन. Okay, wait a minute. I'm really sorry for your bad experience, people. It's totally not acceptable. Acceptableच नाहीये माझ्याकडून असं होणं. Okay, it should be not like this. एक सेकंड. लेआउट लँडस्केप करतो मी. या ओके, नाव इट्स फाईन. एक मिनिट मित्रांनो, थोडीशी मला हेल्प करायची की थोडं थांबा, फक्त थोडंसं 2 मिनिट थांबा. हो, टेक्निकल टीमला सांगितलंय, फक्त मला 2 मिनिटं वेळ द्या. काही मुद्दा इथे दिसत नाहीयेत, असा प्रॉब्लेम आहे. ओके, एक सेकंड. दिसायला पाहिजे खरं तर, ते लँडस्केप मध्ये दिसत नाहीये. ओके, आय विल शेअर इट अगेन द पीपीटी. लेट्स सी व्हॉट विल हॅपन. ओके, नाउ आय थिंक इट्स क्लिअर. नाउ आय थिंक ब्लिंक नाही होत आहे. ब्लिंक होऊ नकोस. ओके, क्लिअर. आता क्लिअर आहे? आता क्लिअर आहे का? अरे यार, I'm really sorry. It's not problem of the content. This problem of the tech issues. Why this is happening? Because कधी कधी असं नाही होत रे. असं नाही होत. एक मिनिट थांबा. मी काहीतरी व्यवस्था करतो. फक्त 2 मिनिटं माझ्यासोबत थांबा. Just be with me for 2 minutes. I will prepare something. मी तुझ्यासाठी काहीतरी करतो. I'm really sorry. Just wait, people. Just wait. मी लँडस्केप केलेलं आहे. बट तरी सुद्धा इट इज शोइंग समथिंग डिफरंट. आय हॅव सिलेक्टेड द लँडस्केप लेआउट. मी लँडस्केप केलंय. जरा जास्त करू का? लेटर लँडस्केप A4 साइज. ओके, लेटर एक्स्ट्रा. हाँ, ओके. I will just try.
हा हा, एक सेकंड एक सेकंड. ओप्स, it is blinking my dear, it is blinking, it's still blinking. I will just consult with the team. आता क्लिअर आहे का मला सांगा, ब्लिंक फक्त नको व्हायला. चालेल, मी डायरेक्टली फाईल शेअर केली आहे. ओके ओके ओके, बरं बरं, मी ओरली सांगतो. लक्षात घ्या, आता स्लाइड ब्लिंक नाही होते, मी पुढे जातो. ओके, 1 2 3 4 5 6, या नाव आय थिंक ब्लिंक नाही झाली पाहिजे. ओके, रीडेबल आहे का? रीड करता येते मला सांगा, रीड करता येते? पहिलं लेक्चर पण असं झालं होतं का? बरं बरं, मला सांगा, या रीड करता येते ना? ओके ओके, मग विल गो हेड, आपण असं जाऊया पुढे. ओके, आपण पुढे जाऊया याच्यामध्ये. येस, चालेल. हा, ओके, चलो. हा हा, आता बघा इथे पहिला जो मुद्दा खूप महत्वाचा आहे. काय दिलंय त्याच्यामध्ये? पहिला आपण पाहिलं, दुसरा पण आपण पाहिला. समाज व्यवस्थेची घडी जी आहे, किंवा आपण तर म्हणून ट्रान्झिशन पिरियड, हा एका वेळेमध्ये होत नाही. ओके, एका रात्रीमध्ये होत नाही, त्याला खूप वेळ लागतो. ओके, आणि त्याच्यामध्ये खूप डिफरंट ऍस्पेक्ट्स असतात. डिफरंट ऍस्पेक्ट्स काय काय असतात? सामाजिक आहे, आर्थिक आहे. ओके, त्याच्यावर आपण म्हणू की टेक्नॉलॉजिकल आहे, तुमचं जाती व्यवस्था असेल, तुमचं रिलिजियस असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, या वैशिष्ट्य त्यामध्ये इन्क्लूड असतात. आणि भारतीय संदर्भामध्ये जर आपण आधुनिक कालखंडाच्या उदयाचा जर काळ आपण पाहिला, तर वरील फक्त जे निकष आहेत त्यावरून ठरवणं फक्त अवघड आहे. फक्त राजे रजवाडे यावरून ठरवणं खूप अवघड आहे. कारण आपल्याला डीप जावं लागेल, आपल्याला एज्युकेशनली जावं लागेल, आपल्याला जाती धर्मानुसार जावं लागेल. हे हे ऍस्पेक्ट्स आहेत, याला आपण म्हणूयात की हे कांगोरे आहेत त्या एका टॉपिकचे, त्या एका कालखंडाचे. पुढे जाऊयात आणि पुढचा भाग तपासूयात की ऍक्च्युली काय आहे. ओके, लुक ॲट हियर. आता पुढे काय दिलंय की इतिहासकार, तुम्हाला माहिती आहे इतिहासकार खूप गोष्टींचा अभ्यास करतात. तर इतिहासकारामध्ये भारतीय आधुनिक कालखंडाच्या उदयासंदर्भात मतभेद होते, डेफिनेटली होते. तुम्हाला जेम्स मिल यांचं म्हणणं काय होतं की आतापर्यंत हिंदूंचा किंवा भारताचा जो काही इतिहास आहे तो 3 घटनांमध्ये विभागला गेला पाहिजे. तो आहे हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश. पण फक्त जेव्हा अशोका तिथं होते, सम्राट अशोक त्यावेळी होते, त्या चंद्रगुप्त मौर्य वगैरे होते, ही फक्त मोठी मोठी हिंदू राजे होते डेफिनेटली. ओके, भारतामध्ये. पण फक्त हिंदूच होते का? त्याच्या व्यतिरिक्त बाकी काही नव्हतं का? तर जेम्स मिल यांनी ज्या प्रकारे भारतीय इतिहासाकडे पाहिलं ना, ते एक प्रकारे कुठेतरी प्रिज्युडाइज होतं, म्हणजे ठरवलेल्या माइंडसेटनुसार त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. समजते मी काय म्हणतोय? त्यांनी ठरवलेल्या माइंडसेटनुसार पाहण्याचा प्रयत्न केला, आणि इथे आपल्याला दुसऱ्या माइंडसेटनी पाहणं खूप महत्वाचं आहे. ओके, त्यांनी दुसरा जो टाईप त्यांनी केला, तो दुसरा टाईप काय होता की मुस्लिम. ओके, मुस्लिम टाईप होता इथे. तर तो सुद्धा चुकीचा होता, म्हणजे बरोबर नव्हता, डेफिनेटली बरोबर नव्हता. कारण फक्त मुघल इथं होते का? फक्त सुलतान इथं होते का? फक्त लोधी इब्राहिम लोधी असेल, अल्लाउद्दीन खलजी असेल, एवढेच नेते होते इथं का? एवढेच किंग होते का? तर नाही. अरे इकडे राजपूत होते, तुम्ही साऊथला जाऊन पहा, चोलाच होते, पंड्याच होते. हा, त्यानंतर तुम्ही मराठामध्ये, महाराष्ट्रामध्ये या ना, मराठाज आहे तिथे. तिकडे तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये पहा, तिकडे वेगळे राजे होते. तर हे कुठेतरी जे कॅटेगरायझेशन जे केलेलं आहे ते चुकीचं होतं वेस्टर्न इतिहासकारांचं. आणि त्याद्वारे नवीन इतिहासकार जे होते, आपले भारतीय इतिहासकार, त्यांनी काय केलं? त्यांनी इथे सरळ साधं सोपं कॅटेगरायझेशन केलं, जे वेस्टर्नला सुद्धा मान्य होतं. काय आहे की एन्शंट, मिडिवल आणि मॉडर्न. तर काय? प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. चला पुढे जाऊया. इथे बघा की ब्रिटिश स्थापनेसाठी दुसरा मुद्दा, आवश्यक पार्श्वभूमी तयार करणाऱ्या उत्तर मुघल काळाच्या संदर्भातील अभ्यासक आवश्यक ठरतो. तो पिरियड महत्वाचा आहे. 1600 पासून 1617 आणि 1617 हा पिरियड प्रचंड महत्वाचा आहे. 1617 आणि 1800 मधला, म्हणजे एक सांगू का, आपण असं म्हणूयात 1600 पासून 1601 पासून 1699 पर्यंत, 1701 पासून 1799 पर्यंतचा हा काळ प्रचंड महत्वाचा आहे. कारण याच काळामध्ये कुठेतरी ब्रिटिशांनी आपली पाळंमुळं इथे रोवायला सुरुवात केली. तर आपण आधुनिक इतिहासाचे कसं भाग करता येईल हे पाहूयात. तर ईस्ट इंडिया कंपनी सत्तेचा काळ 57, तुम्हाला 57 ला खूप मोठी घटना घडली. त्यानंतर 1857 पर्यंतचा काळ, आपण 100 वर्षांचा तो काळ आहे. 1857 ला ते खारिज करण्यात आलं, राणीनं अलाउड नाही केलं कंपनीला इथे रूल करणं, आणि डिरेक्टली कोणाकडे ट्रान्सफर केली सत्ता? ब्रिटिश सरकारकडे. भारतीय राष्ट्रयुद्धाचा काळ आहे. ओके, कालखंड खूप महत्वाचे आहेत.
त्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळीचा काळ आणि नेहरू युग. हे साधारणतः आपल्याला हे 4 भागामध्ये काय करता येईल, इतिहास जो मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे ते आपल्याला डिवाइड करता येईल. इथपर्यंत क्लिअर झालंय का मला सांगा? इथपर्यंत क्लिअर आहे का? मी काय म्हटलं ते. हा काळ खूप, हे 200 वर्ष खूप महत्वाचं आहे. 1600 मधला 1601 ते 1699, 1701 ते 1799 या काळामध्ये खूप मोठ्या घटना घडलेल्या आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे का रे मला सांगा? इथपर्यंत क्लिअर आहे? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. अच्छा, ओंकार म्हणते क्लिअर आहे. चलो, विल गो अहेड. येस ललिता, थँक्यू ललित, राहुल, या शुभ सुभाष. कोल. नेक्स्ट, पुढचा मुद्दा की ईस्ट इंडिया कंपनी. तुम्हाला माहितीये का, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रवास एक व्यापारी संघटनेपासून व्यापारी आणि लष्करी राजकीय संघटनेपर्यंत होतो. आता साधं सोपं, ब्रिटिश इथं का आले होते? ईस्ट इंडिया कंपनीचे पीपल इथं का आले होते? ट्रेड करण्यासाठी आले होते, राईट? स्पायसेस असतील, कॉटन असेल, कोल असेल, आयर्न असेल, बऱ्याच गोष्टींसाठी इथे आले होते. आणि सडनली ते ट्रेडसाठी आले 1600 मध्ये. कारण त्यांनी ट्रेड केला बंगालमध्ये, मद्रासमध्ये असेल. हळूहळू काय झालं, जी ग्रीडीनेस असते ना, की लालचीपणा, तो वाढत गेला आणि त्यांना ट्रेडसाठी अजून त्यांना कन्सेशन हवे होते. औरंगजेबाने त्यांना ते कन्सेशन दिले. ओके, औरंगजेबाने त्यांना ते कन्सेशन दिले, त्याला फरमान म्हणतात. तो फरमान मिळाल्यानंतर ते बंगालमध्ये 3 राज्यांचा, 3 गावांचा महसूल गोळा करण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. म्हणजे 3 गावं त्यांच्याकडे आली, तिथून त्यांना महसूल मिळायला लागला. दे हॅव बिकम दी, काय बनले, महसूल गोळा करण्याचे अधिकारी बनले. पण एक लक्षात घ्या, बंगालमध्ये ऑलरेडी नवाब होता. मग नवाब जो तिथं होता, मग नवाबाच्या अगेन्स्ट झालं की नाही? नवाबाच्या अगेन्स्ट जर एखादी पार्टी उभी राहते, आता माझा रिजन अख्खा सगळा आहे बंगाल, पण बंगालमध्ये 3 गावं एका कोणातरी बाहेरच्या पावरला दिलेली आहेत. माझ्या स्टेटसवरती काय हे पडेल, परिणाम काय होईल स्टेटसवरती? डेफिनेटली खूप वाईट परिणाम होईल. कारण लोक मला मानतात ना, मी नवाब आहे बंगालचा, आणि सडनली 3 गावांमध्ये जर ब्रिटिश इथं कर गोळा करत असतील, इथं रूल करत असतील, देन इट विल बी अ रेड सिग्नल फॉर मी. हा माझ्यासाठी मोठा रेड सिग्नल आहे. आणि त्यामुळे काय झालं, ईस्ट इंडिया कंपनी आणि नवाब यांच्यामध्ये खटके उडायला लागले. साधं सोपं आहे, तुम्ही कुठे बघा, एव्हरीवन लव्स पॉवर, सगळ्यांना पॉवर आवडते. तर ही पॉवर कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागली आहे बंगालच्या नवाबांच्या देशामध्ये. आणि सडनली काय झालं, जेव्हा तुम्ही तुमच्या वखारीसाठी, तुमच्या ट्रेडच्या प्रोटेक्शनसाठी तुम्ही वखारी तयार करता, तुम्ही फोर्ट तयार करता, तुमचे लोकल लोकांसोबत काय होतं, भांडणं होतात. कारण लोकल लोकांना सहन होत नाही की अरे हा आमचा प्रदेश आहे, आमच्या प्रदेशामध्ये आम्ही रूल केलं पाहिजे. सडनली बाहेरचे पॉवर येऊन इथे काय करते, बाहेरची पॉवर इथून काय करते, ते फोर्ट इथं बांधतीये, वखारी बांधतीये आमच्या परमिशन शिवाय. तर इथून कुठेतरी ट्रेड वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या ह्या ज्या उपाययोजना आहेत, या उपाययोजनांमुळं ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांचं आणि लोकल लोकांचं क्लॅशेस व्हायला लागले, भांडण व्हायला लागले. कोणालाच आवडत नाही. आठवते राज ठाकरे यांनी काय केलं होतं 12-13 वर्षापूर्वी? कुठे राज्यामध्ये बघा की बाहेरून आलेल्या लोकांबद्दल जास्त आत्मीयता नसणं, हा माझा प्रदेश आहे, कुठेतरी एक हे माझं, हे माझं, हे माझं, ओके, ही बाटली माझी, ओके, हा कंगवा माझा. तर हे जे आहे ना, या गोष्टीमुळे कॉन्फ्लिक्ट वाढत गेले, आणि ऑब्व्हियसली त्यानंतर कॉन्फ्लिक्ट जेव्हा वाढत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोकल ऑफिशियल्सला ब्राईब दिली, पैसे द्यायला सुरुवात केली. ओके, म्हणजे त्यांनी लोकल पॉलिटिक्समध्ये इंटरफेअर करायला सुरुवात केली. भाई, शत्रू का शत्रू माझा मित्र, एनिमी इज एनिमी माय फ्रेंड. हे साधं सोपं त्यांनी सुरुवात केली. कळलं का? म्हणजे हळूहळू ट्रेड प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांना फक्त ट्रेड करायचा होता, पण व्यापार प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं, लोकल पॉलिटिक्समध्ये एंट्री घेतली. इच्छा नाहीये पण एंट्री घेतली, कारण का, मला माझा व्यापार प्रोटेक्ट करायचा. ओके, आणि हळूहळू जाऊन काय आलं, ग्रेडनेस वाढली, लोकल पीपल आपल्या पैशांना ऍक्सेप्ट करतायत, लोकल पीपलला आपला पैसा चालतोय. बंगालमध्ये 3 गावं त्यांना मिळाली. 3 गावांनंतर त्यांनी नवाबला इम्पॉर्टन्स देणं बंद केलं. भाई तू कोण आहे, कोई फरक नाही पडता, तू कोण, नवाब हो या कोण हो. आणि त्यानंतर हळूहळू काय झालं लक्षात घ्या, बंगालमधील कंपनीचा राजकीय हस्तक्षेप व दस्तकांचा गैरवापर यातून प्लासी आणि बक्साचा संघर्ष उभा राहतो. कळलं? आणि प्लासीची लढाई कंपनीला बंगालच्या राजकारणातील महत्वाचा घटक बनवते, तर बक्साच्या लढाईतून कंपनी उत्तर भारतातील एक महत्वाची सत्ता बनते. आता लक्षात घ्या, त्यांनी बंगालच का निवडलं? कारण बंगालचा एरिया कसा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बंगाल इज फर्टाईल लँड, बंगालमध्ये फर्टाईल लँड आहे, बंगालमध्ये पाणी अवेलेबल आहे. आणि बंगाल फक्त पश्चिम बंगाल नाही म्हणत आहे, नॉट राईट नाव वेस्ट बंगाल,
पूर्ण बंगाल, आसामचा पार्ट, पूर्ण बांगलादेश, त्रिपुराचा काही पार्ट आणि वेस्ट बेंगाल, हा अख्खा रिजन भाई सुंदरबन आहे तिथे. कळतंय का मी काय म्हणतोय? हा सुंदरबन तिथे आहे. आता नेक्स्ट पुढे जाऊया. इथे बघा की या लढ्यातून काय झालं. प्लासी तुम्हाला माहिती 1757 प्लासी. आणि मला सांगा प्लासीमध्ये मद्रासवरून जे सहायता किंवा मदत मागवण्यात आली होती ती कोणत्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिशियलच्या अंडर, तो ऑफिशियल मला तुम्ही नेम सांगाल का त्याचं, जो खूप हुशार होता. त्याच्यावरती इंग्लंडमध्ये नंतर खटला पण बसला की बाबा यानं भारतामध्ये खूप पैसे कमवले. त्याचं नाव सांगा जो ह्या लढ्यांमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ह्या लढ्या जिंकल्या. प्लासीच्या लढाईमध्ये कोण होता तो? रॉबर्ट क्लाइव्ह. ग्रेट सोनल, ऍब्सोल्युटली कूल. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह होता. आणि एक लक्षात घ्या की बंगाल प्लासी हा खूप छोटा इन्सिडेंट होता. प्लासी हा खूप छोटा इन्सिडेंट होता, फक्त बंगालपुरता मर्यादित. पण जेव्हा बक्सारच्या लढाईतून त्यांनी पूर्णपणे बंगालच्या नवाबला हरवलं, उत्तर भारतातील बंगाल कंट्रोल करणारी एक मोठी सत्ता बनलं. कळतंय का? एक फक्त व्यापारी संघटना, त्यानंतर लष्करी स्वतःच्या वखारी किंवा किल्ले प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा एरिया प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी लष्कर उभारलं. आणि लष्कर उभारण्यानंतर राजकीय संघटनेपर्यंत त्यांचा असा प्रवास झाला. हे ट्रान्झिशन आहे. ठरवून नव्हते आले ते रूल करायचंय म्हणून, पण रूल केलं त्यांनी. ओके, या लढ्यातून काय झालं की कंपनीला वाटलं येस वी आर द ग्रेट. कंपनीचं मनोबल वाढलं आणि यांचा अभ्यास केवळ लढाई म्हणून न करता व्यापक संदर्भ लक्षात घेऊन होणाऱ्या परिणामाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे इतकं साधं सोपं आहे. एक सेकंड, पूजाने हा हँड रेज केलाय. हा येस, एक सेकंड, गिव्ह मी अ मिनिट. हाऊ टू अनम्यूट यू. तुला अनम्यूट कसं करायचं? सगळ्यांना तर मी ओपन नाही करू शकत. एक मिनिट. अच्छा, चुकून झालं का? अच्छा 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 अच्छा, ओके ओके ओके, मला वाटलं तुला काहीतरी बोलायचंय. चलो विल गो हेड, पुढे जाऊयात. मला वाटलं पुढचा मुद्दा. मी स्लो घेतोय का थोडं फास्ट घेऊ? व्हॉट यू थिंक? थोडं फास्ट घ्यायचं का स्लो चालेल? असं ठीक आहे, यू टेल मी. कारण हा थेरी पार्ट आहे. हा जर तुम्हाला कळला ना, तुम्हाला मग फॅक्च्युअल आन्सर कळायला काही वेळ लागणार नाही. ओके, बरोबर आहे ना? या ओके ओके ओके, कूल कूल. चलो, हा नाव आता लक्षात घ्या की ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या पहिल्या भागाला बंगालमधील कंपनी सत्तेचे दृढीकरण म्हणतात. वाढत गेलं हळूहळू. ओके, त्या दृष्टीने रॉबर्ट क्लाइव्ह महत्वाचा आहे, वॉरन हेस्टिंग्स महत्वाचा आहे, कॉर्नवॉलिस महत्वाचा आहे. यांनी काय केलं? बंगालला एक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. कॉर्नवॉलिस होतं प्रशासनाचा म्हणजे त्यांना खूप महत्वाचं काम केलं. भारतीय जमिनीवरती कशा प्रकारे रूल केलं पाहिजे, कशा प्रकारे ऍडमिनिस्ट्रेशन केलं पाहिजे, याबद्दल कॉर्नवॉलिस इज अ ग्रेट. कळतंय? त्यानं खूप छान काम केलं बरं का. आपण हे पुढे पाहणार आहोत की त्यानं काय काय काम केलं. रॉबर्ट क्लाइव्हच्या काळातील दुहेरी राज्य व्यवस्था, सत्ता आणि जबाबदारी यातील घटस्फोट. माहिती आहे रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात दुहेरी राज्य व्यवस्था की बाबा तुम्ही तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन पहा, ओके, आणि आम्ही टॅक्स वगैरे गोळा करतो. या व्यवस्थेचे दुष्परिणाम आणि कंपनी प्रशासनामधील केलेले बदल यांचा अभ्यास करावा लागतो आणि तो करायचा आपल्याला, आणि तुम्ही वाचणार आहात. हे तुम्हाला टॉपिक येतोय. ओके, वॉरन हेस्टिंगच्या महसूल प्रशासनातील प्रयोग व त्याचे दुष्परिणाम आणि न्याय सुधारणा हे घटक खूप महत्वाचे आहेत. महसूल व्यवस्था तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महसूल व्यवस्थेत 3 कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. ते दुष्परिणाम काय काय झाले, न्यायव्यवस्थेमध्ये कशा सुधारणा वगैरे केल्या गेल्या, हे सुद्धा महत्वाचे घटक यात ठरतात आणि तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. ट्रान्झिशन पिरियड. कॉर्नवॉलिसच्या अनेक सुधारणा, विशेषतः त्याचा न्याय व्यवस्था विषयक जो कोड असेल, प्रशासन व्यवस्थेमध्ये त्याची कायमधारा पद्धत असेल, यांचा सखोल अभ्यास करणं की कायमधारा पद्धत त्यांनी कुठे लागू केली? बंगालमध्ये. ओके, मला सांगा अजून रयतवारी सिस्टीम इंट्रोड्यूस कोणी केली होती? हू हॅव इंट्रोड्यूस द रयतवारी सिस्टीम? रयतवारी पद्धत ही कुणी सुरू केली होती? कम ऑन टेल मी. रयतवारी सिस्टीम कुणी सुरू केली होती? गो अहेड. कुणी डेव्हलप केली हा मुद्दा वेगळा आहे. ओके, सुरुवात कुणी केली होती? थॉमस रीड. एम आय राईट? थॉमस रीड. आणि रयत सिस्टीमला कोणत्या नावानं ओळखलं जायचं? अजून रयत सिस्टीमला कोणत्या नावानं ओळखलं जायचं? बोला. त्या माणसाचं नाव त्या सिस्टीमला दिलं गेलेलं आहे. रयत पद्धतीला कोणत्या सिस्टीम म्हणजे कोणत्या नावानं ओळखलं जायचं? आठवतंय का? नाही आठवत आहे? हिंदू. त्या माणसाचं नाव सुरू होतं टी पासून आणि सरनेम आहे एम. आता सांगा.
कम ऑन, इट्स इझी. साऊथ इंडियामध्ये रयतवारी सिस्टीम होती. या योमॉस मनरो, थॉमस मनरो, या थॉमस मनरो. ग्रेट ग्रेट, चलो चलो, थॉमस मनरो. ग्रेट, कूल. विसरू नका, विसरायचं नाहीये. हा, नेक्स्ट वाला पार्ट बघा इथे. काय दिले त्यांनी, कुठे गेलं, हा इथं. हा, पीसी मेरे को दगा मत दे भाई. ओके, लेक्चर चल रहा है. हाँ, एक सेकंड. अरे वाय बफरिंग, इथं थोडी माहिती डाउनलोड वगैरे करतोय. एक सेकंड पीपल. हा, कळलं का? आतापर्यंत बघा, संबंध जोडणं खूप महत्वाचं. सहसंबंध, माझं पहिल्यापासून हेच म्हणणं आहे. जेव्हापासून मी लेक्चर घेतोय ना, तेव्हापासून तुम्हाला सांगतो, अड्ड्यावरती आल्यापासून, की सहसंबंध जोडणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्हाला याचा खूप म्हणजे भरमसाठ फायदा होतो तुमच्या एमसीक्यू सॉल्व्ह करण्यामध्ये. जेव्हा तुम्हाला विचारलं होतं ना की 4 पैकी कोणते ऑप्शन्स वगैरे आहेत, त्या दरम्यान खूप फायदा होतो या गोष्टीचा. चलो. अरे मेरे भाई, क्यों मुझे तकलीफ दे रहा है तू? ओके ओके, वेट. हा, नाव विल गो अहेड. इथे बघा, रॉबर्ट क्लाइव्हच्या काळातील, हे आपण पाहिलं, कॉर्नवेलिस पण पाहिलं, या तिघांचा काळ कंपनीच्या बंगालच्या परिस्थितीत उत्खनन दर्शवतो. आणि ही एक वसाहतवादी व्यवस्था आहे. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वसाहतवाद हे खूप महत्वाचं आहे. वसाहतवाद म्हणजे नेमकं काय? कोलोनियलिझम, एखादी बाहेरची पॉवर तुमच्या एरियामध्ये येऊन जेव्हा रूल करायला सुरुवात करते, इथले रूल्स अँड रेग्युलेशन चेंज करते, कल्चर चेंज करायचा प्रयत्न करते, दॅट इज कॉल्ड ॲज वसाहतवाद. आता कंपनीच्या सध्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय काय झालं? युरोपमध्ये खूप घटना त्यावेळी घडत होत्या. ओके, म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशन असेल, त्यानंतर नेपोलियन तिथे आला, नेपोलियनचा झंझावत होता, तो इकडे तिकडेच बऱ्याच टेरिटरी तो कॅप्चर करत होता. ओके, पण इथे ब्रिटिश दृष्टिकोन सर्वात महत्वाचा आहे. कारण का, तर कंपनीला भारतीय व्यवसाय सुरक्षित करणे प्राप्त होते. भारत काय होती? भारत त्यावेळी सोन्याची कोंबडी होती, सिरियसली सांगतो. ओके, आणि असंही कंपनीला भीती होती की बाबा नेपोलियन इतका डेंजर आहे की कदाचित नेपोलियन आपल्या इथे पण हल्ला करेल, नेपोलियन भारतावरती पण कॅप्चर करेल, अशी भीती आली होती त्याला. ओके, कुणाला? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. आता या दृष्टिकोनामध्ये केवळ काय की त्या वसाहतीचे संरक्षण करण्यापलीकडे जाऊन पूर्ण भारतावरती वर्चस्व निर्माण करून फ्रेंचांचा भारत प्रवेश सुद्धा कठीण करण्याची रणनीती आढळते. कारण तुम्हाला जर थोडं हिस्ट्री तुम्ही वाचलं असेल तर नेहमी ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये वितुष्ट आहे, दोघांमध्ये भांडणं आहेत नेहमी. ओके, तुम्ही इंग्लिश चॅनल पाहिलं असेल, इंग्लिश चॅनलमध्ये सुद्धा कंट्रीच्या लढाया झालेल्या आहेत. त्यामुळे फ्रेंच मधला नेपोलियन हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये होता. ओके, त्या टाइमला. ना वेलेस्लीने काय केलं? तैनाती फौजा, म्हणजे एक एक नवीन नवीन कॉन्सेप्ट इथे आणत गेले ते. आता ही वसाहत अजून स्ट्रॉंग करायची आहे, ही वसाहत स्ट्रॉंग करायची आहे. इथे असणाऱ्या छोट्या छोट्या राज्यांचं, छोट्या छोट्या राजांचं काय करायचं? आपल्याला आपल्या हाताखाली आणायचंय. आता तैनाती फौज म्हणजे इतकी डेंजर होती ना, म्हणजे तुम्ही बोलू शकत नव्हता. काय इकडं आड तिकडं भेर, तू देतोय का नाही बोल. हा, काय आहे इथे की माझी जी सैन्य आहे ते तुझ्याकडे राहणार. ओके, माझं सैन्य तुझ्याकडे राहणार. ओके, आणि त्या सैन्याचा खर्च तुम्हाला द्यायचा आहे. आणि जर तू खर्च देत नसेल तर मग लढ माझ्यासोबत. ते एक युद्ध होतं, माहितीये का, की अश्वमेध यज्ञ वगैरे अशा प्रकारचं. हे मॉडर्न प्रकारचं अश्वमेध यज्ञ होतं, मॉडर्न प्रकारचं. ओके, आणि त्याद्वारे काय झालं की आम्ही लष्करी खूप स्ट्रॉंग आहोत, आम्ही लष्करीता खूप स्ट्रॉंग आहोत, आणि त्याचा हा फायदा आम्हाला उचलायचा आहे. तर वेलेस्लीने तो उचलला. आणि अरे, अवध राज्यावर त्याने आरोप लावला की इथे तर खूप म्हणजे अनागोंदी कारभार होतोय. ओके, अजून एक लॉर्ड डल हौसीचा आहे की जर तुम्हाला दत्तक, म्हणजे तुम्हाला जर मुलगा नसेल तर अवघड आहे, तुमचं आम्ही संस्थान खालसा करून टाकू. ओके, अशा प्रकारच्या गोष्टी वगैरे होत्या. मग यामध्ये अप्रोच काय आढळतोय? ओके, तुम्हाला हे फॅक्ट्स माहिती, पण यामध्ये अप्रोच काय लक्षात घ्या की त्यांना हळूहळू कुठेतरी हे वसाहतवाद वाढवायचा होता. त्यांना कुठेतरी आपले जे विरोधक आहेत त्यांना संपवायचं होतं. त्यांना कुठेतरी आपलं ट्रेड वाढवून जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल हे त्यांना पाहायचं होतं. आणि उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी सोयी सुविधा केल्या. लक्षात घ्या, त्यांनी भारतामध्ये ज्या सोयी सुविधा केलेल्या असतील, त्या प्रशासनिक असोत, त्या न्यायालयीन असोत, ओके, त्यानंतर तुमचे रस्ते बनवणं असोत, तुमचे पूल बनवणं असोत, किंवा तुमचे रेल्वे बनवणं असोत, हे आपल्यावर मेहरबानी नाहीये. हे फक्त आणि फक्त त्यांनी त्यांच्यासाठी केलंय. का फक्त मुंबई आणि ठाणेमध्ये रेल्वे सुरू केली? का नाही राजस्थानमध्ये सुरू केली? का नाही गडचिरोलीमध्ये सुरू केली? फायदा कुठे आहे? तिथे आहे. कुणाचा? त्यांचा, आपला नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे.
हा फॅक्टर जेव्हा आपण समजून घेऊया तेव्हा कळेल की बाबा ही कंपनीचं चीज, कंपनी काही प्रकारची चीज आहे. हे कळलं का? आतापर्यंत कळलं का? हा, कळलं काय म्हटलं मी ते? अंडरस्टूड टिल डेट? या, नेक्स्ट पुढे जाऊयात. हे धोरण समजून घ्या. मी तुम्हाला एक आयडिया देतोय, समजून घ्या, आपण पुढे जाऊ. हो, नेक्स्ट. आता स्क्रीनवरती काय बघा, कंपनी सत्तेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं? पहिला टप्पा तुम्ही पाहिला, दुसरा पण पाहिला. अधिक शांतता आणि स्थैर्य जाणवतं. ओके, कोणत्या काळामध्ये? बेंटिकच्या काळामध्ये. बेंटिक एक प्रकारे आपण म्हणूयात की एक पॉझिटिव्ह होता इन टर्म्स ऑफ ह्या डिफरंट सुधारणा आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये. ओके, कारण बाकीची त्याच्या अगोदरचं आपण असं म्हणूयात की इट्स अ लष्करी पॉवर त्यांची वाढवणं किंवा जास्त एरिया कंट्रोल करणं आणि ट्रेड रिलेटेड. बट बेंटिंग इज अ लिटिल डिफरंट काइंड ऑफ पर्सन. त्याने काय केलं की सामाजिक सुधारणा करायचा प्रयत्न केला. आधुनिक शिक्षणाची सुरुवात केली. मेकॉले कमिटी होती. आता त्यामध्ये सुद्धा खूप डिटेल्स आहेत. मेकॉले कमिटीमध्ये नक्की कोणत्या प्रकारचं एज्युकेशन दिलं जायचं, आपल्या इथल्या शाळा बंद करायच्या, त्यांच्या नवीन डिसिप्लिन नावाची सिस्टीम इथे आणायची. एक तुम्हाला सांगतो, आपल्या इथे ग्रामशाळा होत्या, म्हणजे त्याला आपण असं म्हणू की गावागावामध्ये शाळा होत्या आणि त्या शाळामध्ये काय फीज वगैरे असं काही प्रकार नव्हता. ज्याला जशी जमेल तेव्हा तो फीज वगैरे द्यायचा. ओके, टाइम टेबल फिक्स नव्हतं. टाइम टेबल फिक्स काय होतं? फ्लेक्झिबल होतं. की समजा हार्वेस्टिंग करायचं म्हणजे तुमच्या शहरामधले गावामधली शेतामध्ये जर कापणी करायची तर त्या कापणीच्या वेळी शेतकऱ्यांना ऑब्व्हियसली तिथे त्यांची मुलं लागणार. तर जेव्हा कापणी असेल त्या कापणीच्या वेळी शाळेला सुट्टी असायची. किती सुंदर आहे की सुंदर म्हणजे ठीक आहे, मुलांनी काम नाही जास्त केलं पाहिजे, बट स्टील त्यावेळी काय होतं की अर्थार्जन हा महत्वाचा मुद्दा होता. आणि मेकॉले कमिटीने पूर्णपणे बंद केलं की आमची जी सिस्टीम आहे ती प्रत्येकाला अटेंडन्स कंपल्सरी, प्रत्येकाला, आणि हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये सुद्धा काय शाळेमध्ये यायचं. जेव्हा आम्ही कटाई करणं, जेव्हा आम्ही कापणी करणं त्या पिरियडमध्ये सुद्धा मुलांनी शाळेमध्ये यायचं. व्यवस्थित ड्रेस त्यांचे असणार आहेत. ओके, बिल्डिंग असेल, बसायला वगैरे व्यवस्थित काय त्याला शतरंज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. अटेंडन्स ठीक आहे, त्यांना बुक्स वगैरे तुम्ही वापरल्या पाहिजेत. हे हे केलं, हे डेव्हलप केलं त्यांनी. बट यामुळे त्यांचा फायदा जास्त होता कारण त्यांना त्यांच्यासारखी माणसं तयार करायची होती. कळतंय का? त्यांना इंडियनला सुधारायचं नव्हतं. आपण सुधारलो हा भाग वेगळा, पण त्यांचा हेतू वेगळा होता. कळतंय का? त्यांचा हेतू वेगळा. त्यांना इथे, कारण त्यांची लिमिटेड लोकसंख्या, इथे इतक्या मोठ्या प्रदेशावरती ऍडमिशन कसं करणं, त्यासाठी शिक्षण आणलं. शिक्षण नंतर प्रश्नामध्ये सुधारणा केल्या. हे 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 समजून घ्या. दीज आर ऑल कनेक्टेड. सगळं कनेक्टेड आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? येस येस, ऍब्सोल्युटली सोनल, ऍब्सोल्युटली. हे खूप कनेक्टेड आहे. दिस आर ऑल कनेक्टेड थिंग्स. आणि हे जर कळलं ना, नथिंग इज इम्पॉसिबल यार. खरं सांगतो, नथिंग इज इम्पॉसिबल. हा, चलो पुढे बघा. डलहौसी. डलहौसी माणूसच डेंजर. म्हणजे बघा ना, तू खड्ड्यात जा, मला काही घेणं देणं नाही बाकीच्यांचं. ओके, मला माझं मोटिव्ह साध्य करणार आहे मी. ओके, खूप महत्वाकांक्षी. ओके, खूप ॲरोगंट अँड ऑल दोज थिंग्स नावाचा माणूस तो होता. त्यानं घेऊन आलेल्या आधुनिकरणामुळे काय झालं? ओके, हा काळ खूप महत्वाचा आहे. डलहौसी हा शुद्ध विस्तारवादी होता. भाई मेरे को तो बढ़ाना है. ओके, मला माझा विस्तार वाढवायचा आहे, मला माझा एरिया वाढवायचा आहे. ओके, आणि मला हे जे चुटरपुटर जी लोक आहेत ना, छोटे छोटे त्यांचे संस्थान आहेत, नाही, मलाही नको आहेत. मला माझं ईस्ट इंडिया कंपनीचं मोठं झालेलं राज्य पाहिजे, मोठा झालेला एरिया पाहिजे आहे, आणि मला जास्त रेव्हेन्यू अजून मिळवायचा आहे. साधं सोपं कारण, भाई मनी, विटॅमिन एम काफी महत्व त्यावेळी. यामुळे अनेक कारणे त्यांनी दिली. कारण काय काय होती बघ ना, की म्हणजे दत्तक नामंजूर, हे काय कारण आहे का बाबा? हा, हे माझं राज्य आहे ना, हे मी ठरवेल ना की माझा पुढचा जो काही वारस आहे तो कोण असणार आहे. म्हणजे मी ते दत्तक घेईल ना, तर मुलगा असेल तर मुलगी असेल, हे सर्वच माझ्यावर डिपेंडेंट आहे. खंडणी देण्यातील अपयश, गुंडच होतं ना एक प्रकारचं. हा एक वेगळा अप्रोच, हा एक एक वेगळा अप्रोच आहे. गैरकारभार, अवधचं काय केलं तेच केलं ना. गैरकारभाराचं कारण सांगू, तुम्ही त्यांना हटवलं आणि स्वतः त्यांनी ते राज्य चालवायला घेतलं. आणि जर हे सगळं नाही झालं तर शेवटी युद्ध करून काय करणार? भारतीय संस्थांना खालचा करणार. हा त्याचा उद्देश होता, साधं सोपं सरळ. आणि काही प्रमाणात आपण असं म्हणूया की डलहौसी हा 1857च्या उठावास कारणीभूत ठरतो. आता लक्षात घ्या. ओके, मी तुम्हाला मगाशी औरंगजेबाचं काय सांगितलं होतं की औरंगजेबाचा मृत्यू झाला 1707ला. त्याच्या अगोदर काय घटना घडल्या, त्याच्यानंतर काय घटना घडल्यात, कळतंय? अगोदरच्या घटना काय की औरंगजेबाच्या मृत्यूला कारक काय, आणि औरंगजेबानंतर जे काय घटना घडल्या त्याचे परिणाम आहेत. तर आता काय आहे की 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलेले हे कारक आहेत, सगळे कारक आहेत. कायमधारा असेल, नीळ सत्याग्रह असेल, खूप नीळ सत्याग्रह नंतर आला, नीळचा उठाव असेल अगोदर त्यांनी केलेला शेतकऱ्यांना, नवाब असेल, अवध असेल, संसार तुम्ही सगळं खालसा करताय राव.
काय प्रकार काय चाललाय, हा लक्षात घ्यायचं. पुढचं काय की डलहौसी प्रशासनाची दुसरी बाजू म्हणजे काय, तर आधुनिकीकरण. म्हणजे काय केलं त्याने, रेल्वेमध्ये केलं, टेलिग्राफ केलं, त्यानंतर रस्ते केले, कालवे, बंदरे, अशा पायाभूत सुविधा व लष्कर प्रशासन शिक्षणाची सुधारणा यामुळे त्याचा अंतर्भाव होता, डेफिनेटली होतं. मग त्यानं वसाहतवाद वाढवला, वसाहतवाद त्यानं आधुनिक केला, बट त्या आधुनिकीकरणाचा फायदा त्यांनाच झाला. आधुनिकीकरणाचा फायदा आपल्याला जास्त होण्यापेक्षा आता कसं आहे की बाबा तुम्ही तुम्ही हे केलं तर त्याचा फायदा कुठेतरी मला थोडाफार होणारच, राईट ना. हे मी लेक्चर थोडंसं एक्सटेंड झालंय. हो लेक्चर चालू आहे, ऐकू येतंय का? थोडेसे अजून 10-15 मिनिटं चालेल. ओके, शेवटचे मुद्दे राहिले, ते मुद्दे क्लिअर करून मग आपण पुढे जाऊ. हा चालेल. आणि उद्या आपण थोडंसं एक्स्ट्रा क्वेश्चन्स वगैरे घेऊ. ओके, आज क्वेश्चन्स नाही घेते मी, आज फक्त तुम्हाला थोडं समजून सांगतो इसेन्स काय, अप्रोच काय, आणि देन विल टेक क्वेश्चन्स टुमॉरो. फाईन ना. आज थोडंसं टेक्निकलमुळे आपले 5-10 मिनिटं गेले यामध्ये, पण उद्या आपण नक्की क्वेश्चन्स घेऊयात. काही 2-3 स्लाइड राहिल्यात, ते आपण कम्प्लीट इथे करून टाकूयात. ओके, जास्त नाहीये, थोड्याच. या थँक्यू सायली, थँक्यू पूजा, थँक्यू प्रत्येक. विल गो अहेड. आता इथे बघा की कुठे गेली माझी स्लाइड, हिअर इट इज. हा इथं इथं हा डलहौसी प्रशासनाची दुसरी, हे तर झालं, आपण हे पण डिस्कस केलं. पुढचा मुद्दा, पुढचा मुद्दा काय, काय स्लाइड विजिबल नाही का? हा ओके. 1857चा काय होता उठाव जो होता तो वैशिष्ट्यपूर्ण आहे, तुम्हाला माहिती आहे, राईट ना. त्याच्यामध्ये म्हणजे बरेच मतांतरे आहेत की बाबा हे सुरू कसं झालं, कोणाचं होतं, काय होतं. ओके, हे केवळ शिपायांचे बंड, हे युरोपियन मत आहे. युरोपियन मध्ये शिपायांचं बंड आहे फक्त, बाकी दुसरं काय यायला नव्हतं. पण जो आत्मीय धरलेला जो असंतोष आहे मागच्या 100 वर्षामधला, मागच्या 60-70 वर्षामधला, तो कुठेतरी बाहेर आला. आणि सावरकर याबद्दल काहीतरी वेगळंच म्हणतो. सावरकर मध्ये सौंदर्य युद्ध आहे, कारण प्रत्येकाला कुठेतरी त्या वातावरणातून मोकळी खावी होती. गुदमरला श्वास माझा, कितीपर्यंत मी टॅक्स द्यायचा, कितीपर्यंत सहन करायचं. राजस्व तेच झालंय, विविध सत्तांसोबत तेच झालं होतं. या उठावाचे नेमके स्वरूप काय, कारण काय, फसण्याचे कारण काय, हे 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 खूप महत्वाचं आहे. हे डिस्कस आपण केलंच पाहिजे. या उठावाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लष्करी स्वरूपाची अनेक कारणं आहेत. कळलं का? हे खूप इम्पॉर्टंट आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि लष्करी, हे 5ही कारण महत्वाचे आहेत, आणि तुम्हाला ते डिटेलमध्ये रिडिंग करायचं आहे. ओके, उठायचंय, जागायचंय. ओके, आणि हे हे अप्रोच जो आहे, अशा प्रकारच्या अप्रोचनं लेक्चर किंवा अशा प्रकारच्या अप्रोचनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, आणि 1857 मध्ये काय झालं की या उठावानं काय केलं, कंपनी संपली. ब्रिटिशांना भीती वाटली, अरे बाबा तुझ्या जर अशा प्रकारच्या अप्रोचमुळं जर भारत आमच्या हातून गेला तर, इफ इंडिया जर आमच्या हातून गेला तर काय राहिलं, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, काहीच नाही राहणार. त्यामुळे तू उठ इथून, आता आम्ही करतो. ओके, वी विल हँडल दिस इंडिया. तू प्रयत्न केले ना, तू सगळं करून ठेवलेस ना, आता आम्ही फळं खातो. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रिटिशांच्या दृष्टीने काय झालं, भारतीय सामंतशाहीचे आव्हान संपते आणि आधुनिक शिक्षक आणि शिक्षित बुद्धिवादी माध्यम वर्गाचे राष्ट्र विचाराने प्रेरित असे नवे आव्हान उभं राहते. हे खूप महत्वाचं. सामंतशाही संपली, राजे राजवाडे संपत चाललेत, आणि आता काय जी एज्युकेशन सिस्टम राबवली होती ब्रिटिशांनी, त्याच्याद्वारे खूप चांगल्या प्रकारची लोक पुढे आली आहेत, राष्ट्रीय विचाराने प्रेरित, की ज्यांना काहीतरी करायचे. कारण त्यांनी फ्रेंच रिव्होल्युशन वाचलंय, त्यांनी नंतर अमेरिकन स्वातंत्र्य समर वगैरे सगळं वाचलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी वाचल्या आहेत, जगभरातले झालेले उठावाबद्दल त्यांनी वाचलंय. कुठेतरी ते आता शिक्षित झालेले आहेत, आणि त्यांना भारतामध्ये हे करायचे, कारण त्यांना दिसतंय की हे कोलोनलिझम आहे. ओके, हे कोलोनलिझम आहे. नेक्स्ट, पुढचा पार्ट. सॉरी या स्लाइड, कम ऑन. हे आतापर्यंत कळलं का, मला सांगा, आतापर्यंत क्लिअर आहे? हो, पीपीटी देतो मी, पीपीटी देतो, पीपीटी मिळेल बाळा, पीपीटी मी करतो सेंड, पीपीटी नक्की मिळेल. पण आतापर्यंत कळलं, सायली, ललिता, बाकीचे सुद्धा मला सांगा, कळलं का? ओके, हा थोडस डीप गेलो मी, फक्त क्वेश्चनचा मुद्दा नाही घेतलेला, फक्त क्वेश्चनचा मुद्दा नाहीये. ते क्वेश्चन आपण युट्यूबवरती घेतोच येतो. इथे सुद्धा मी क्वेश्चन तुम्हाला देईल, बट क्वेश्चन उद्या देणार आहे, आज नाही. आज थोडंसं टेक्निकल म्हणून आपला वेळ गेला, त्यामध्ये तुम्हाला आज एक्सप्लेन करायच्या ह्या गोष्टी. ओके, ग्रेट, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पुढे जाऊयात आपण, आणि शेवटचे काही मुद्दे पाहूयात. ओके, लिटन. ओके, हा एक लक्षात घ्या, आता इथे काय, लिटनचा काळ तुम्हाला माहिती खूप अवमानकारक होता, कठीण होता, वाईट असलं तरी काय, त्यातून भारतीय राष्ट्रवादाला बळ प्राप्त झालं. हे 1858 नंतरचं, 57 नंतरचं आपण पाहतो. ओके, हा ना, पुढचं काय,
की तो भारत मिशन घेऊन भारतामध्ये आला होता, की त्याचं काय होतं, त्याला अनेक अन्यायकारक धोरणं त्याने रद्द केली. रिपनने अनेक चांगल्या योजना सुद्धा काय केल्या इथे. ओके, कुठे गेलं रिपन? ओके, हा एक मिनिट. हा रिपन तुम्हाला माहिती आहे, रिपनने खूप चांगल्या गोष्टी वगैरे केल्या. लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन आणि रिपन. अरे रिपनने चांगलं नव्हतं केलं, लिटनने चांगलं केलं होतं. हे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. माझ्या स्लाइड्स आज मुलांसमोर अपमान करायचा उद्देश ठेवला होते तुम्ही. चला बघा इकडं. त्यानं काय काय केलं. त्यानं शिक्षण, महसूल व्यवस्था, महसूल प्रशासन असेल, प्रसार माध्यम असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, न्याय व्यवस्था असेल, याबद्दल सगळं. इल्बर्ट बिल कॉन्स्टिट्यून्सी तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रोवर्सी काय आहे. ओके, म्हणजे काय की भारतीय न्यायाधीशांनी जे काही व्हाईट पीपल, जे ब्रिटिश आहेत, त्यांचं न्यायदान नाही करायचं. ओके, पण आम्ही मात्र भारतीयांचंही करणार, आणि म्हणजे ब्रिटिश लोक म्हणतात आम्ही भारतीयांचंही करणार आणि ब्रिटिशांचंही करणार, त्याच्या अगेन्स्ट ठेवता. आणि शेवटी ते नाही पास झालं. ओके, म्हणजे हे डिस्क्रिमिनेशनच कुठेतरी केलं गेलं ना. ओके, तुझ्यासोबत डिस्क्रिमिनेशनच झालंय सगळं. तर हे खूप महत्वाचं आहे. हे डिटेलमध्ये आपण या सगळ्या गोष्टी आता इथे पाहिल्यात. आणि लक्षात घ्या, जे टॉपिक्स मी तुम्हाला आता इथे सांगतोय, हे टॉपिक्स तुम्हाला काय करायचंय, एकदा वाचायचं. ओके, जस्ट रीड करायचंय, रीड करायचंय. ओके, आणि यावरचे काही क्वेश्चन्स मी उद्या घेणार आहे. आपण उद्याचा टॉपिक घेणार आहोत आणि क्वेश्चन्सही घेणार आहोत. ओके, जेणेकरून काय होईल, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ओके, सराव पण होईल आणि टॉपिकही क्लिअर होईल. कळलं का आतापर्यंत? अंडरस्टूड? हा, मी थोडंसं इथे स्टॉप करतो स्क्रीन आणि तुम्हाला थोडं सांगतो की जे लेक्चर आहे माझं, म्हणजे आपलं लेक्चर कधी कधी तुम्हाला माहिती, युट्यूबवर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी अवेलेबल असतो. ओके, आय एम जस्ट स्टॉपिंग हिअर द स्क्रीन शेअर. मी व्हाईट बोर्ड सुरू करतो आणि व्हाईट बोर्ड थोडंसं लिहून तुम्हाला काही गोष्टी सांगतो. एक मिनिट. हा, ओके. नाव एक लक्षात घ्या. एक लक्षात घ्यायचं की आपलं जे लेक्चर आहे, कळलं का मला सांगा. आतापर्यंत सांगितलं कळलं. उद्या आपण काय करणार उद्या. ओके, उद्याच्या टॉपिक्स आहेत. उद्या आपण काही एमसीक्यू पाहणार आहोत या टॉपिकवरचे, की आधुनिक भारतीय सुरुवात आहे, याचे एमसीक्यू आपण पाहणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याला पीवायक्यू आपण म्हणणार. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण उद्या पाहणार आहोत, मागच्या काही वर्षांमध्ये आलेले या टॉपिकवरचे प्रश्न. ओके, उद्या पाहणार आहोत. टॉपिकही समजून घेऊ आणि हा क्वेश्चन सुद्धा आपण एकदा पाहणार आहोत. नेक्स्ट, तुम्हाला सांगतो की युट्यूबवर तुम्ही सगळे फॉलो करत असालच. ओके, सध्या मी पंचायती राज सिरीज सुरू केलेली आजपासून. पंचायती राज. ओके, संध्याकाळी 4 वाजता जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पाहू शकता. ओके, हा 4 वाजता. चलो, मला सांगा कसं वाटलं आजचं, कसं वाटलं मला सांगा. थोडस पोल वगैरे इथे घेतो. ओके, सगळ्यांना कळलं का? सगळ्यांना कळलं? कळलं का मला सांगा. अंडरस्टूड? अंडरस्टूड का? मस्त होतं, जमलं, जमतंय. ग्रेट ग्रेट ग्रेट. कुणी नो म्हणतंय का? नो कुणीच म्हणत नाही, म्हणजे चला बऱ्यापैकी मुलांना कळलंय. कौस्तुभ, सदानंद, पूजा, आदिती, प्रतीक, ओंकार, ज्ञानेश्वर, अनिशा, पूजा आणि ललिता. ग्रेट, थँक्यू सो मच पीपल. तर आपण उद्या एमसीक्यू घेऊयात. आज जे जे आपण डिस्कस केलं त्यावरती लिटनवरती एमसीक्यू असतील, डलहौसी असेल, एल्बर्ट बिल असेल, कॉर्नवॉलिस असेल, वॉरेन हेस्टिंग्स असतील, रॉबर्ट क्लाइव्ह असेल. अच्छा, आता स्क्रीन दिसते पण पीपीटी दिसत नाही. अरे हा आहे, व्हाईट बोर्ड आहे. पीपीटीचं मी डेफिनेटली काहीतरी व्यवस्था करतो आणि उद्या मात्र लेक्चरमध्ये प्रॉब्लेम नाही येणार, स्मूथ चालेल याची व्यवस्था मी नक्की करतो. हा, तर थांबूयात मग आपण. आज थांबूयात, उद्या आपण पुन्हा भेटूयात. आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा, कमेंटमध्ये करत जा की सर हे ही इम्प्रूव्हमेंट करा, किंवा सर ह्या अशा गोष्टी ऍड वगैरे करा. तुमचे रिव्ह्यूज द्या. ओके, चांगलं वाटलं तर छान म्हणा, खूप छान झालं, काही सुधारणा असेल तर बेटर वगैरे अशा गोष्टी म्हणा. ओके, तर उद्या आपण पुन्हा भेटूया 1 वाजता. आज 4 वाजता पंचायती राज आहे, उद्या 1 वाजता पुन्हा एकदा आपलं पेडमध्ये लेक्चर असेल. तर थँक्यू फॉर चुझिंग अड्डा. भेटूयात संध्याकाळी 4 वाजता युट्यूब वरती आणि उद्या 1 वाजता. बाय. थँक्यू. बाय 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 बाय. टेक केअर. बाय. थँक्यू सो मच. हो, उद्या 12 ना सर, 12 नाही, उद्या 1 वाजता बाळा. उद्या 1 वाजता लेक्चर आहे. आपलं लेक्चर नेहमी 1 वाजता असणार आहे, हिस्ट्री आणि पॉलिटी ऑलवेज 1 o'clock. तुमच्या मित्रांनाही सांगा एनरोल व्हायला. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, टेल देम टू एनरोल. ओके,
नक्की सांगा आवडलं असेल तुम्हाला तर. चलो बाय, थँक्यू. मी आता एंड करतो, सेशन एंड करतो इथे. बाय.